सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथला शिवरायांचा पुतळा सन्मानजनकपणे काढावा अशी मागणी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। यावेळी त्यांनी आमदार अभिजित पाटलांवर गंभीर आरोप केलेले आहेत। आमदार अभिजित पाटील यांनी मध्यरात्री गुपचूप मोजणी करण्याचा प्रयत्न केला। असा प्रयत्न करून धनगर समाजाच्या देवस्थानावर हक्क सांगण्याचा आमदार पाटील यांचा डाव असल्याचा आरोप हाकेंनी केलाय। या सर्व प्रकरणामुळे अंजनगावामध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। अंजनगाव खेलोबा या खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। आमची सगळी देवस्थानची वीरमंडळी ठाम आहोत। रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं। आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात। हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? त्यात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल।